सगळ्या कुलांचा तो गुरु आहे। एखाद्या व्यक्तीचं जर धन कुणी बुडवलं असेल, पैसा घेऊन जर कुणी बुडवलं असेल, काही लोकांना सवय असते पैसे घेताना खूप गोड बोलतात, मदत करावं, आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही, अशीच भाषा असते बा लोकांची। तुमचे उपकार विसरणार नाहीत, आम्हाला मदत करा, आम्ही खूप अडचणीमध्ये आहेत, रुपये ना रुपये देऊ, तुमचा वेळ सुद्धा येऊ देणार नाहीत तुमच्यावर आम्हाला काही मागायची, तुमचे 7 जन्म आम्ही उपकार विसरणार नाहीत, पण एवढ्या संकटातून आम्हाला वाचवा। पैसे घेईपर्यंत लोक एवढं गोड बोलतात, घराला चक्रा काय मारतील, आपले कामं काय करतील, चप्पल उचलण्यापर्यंत काम करतील, आपलं कौतुक करतील, खूप आपल्या हिताचे आहेत असे दाखवतील, आणि एकदा का पैसे घेतले आणि काम भागलं की पुन्हा आपले गाठच घेत नाहीत लोक। केलेला वायदा म्हणजे वायदा असतो ना, एवढ्या एवढ्या तारखेला देतो, सुरुवातीला म्हणणार नाही देतो, बरं देतो, आम्ही काय नाही म्हणतो का तुम्हाला, आम्ही देतो, पण अडचणच संपना, पैसेच येणार, आणि रोज एका ढाब्यावर पार्टी करतोय, पण इकडं पैसे देत नाही। नंतर आपण सारखं पैसे मागायचा प्रयत्न केला ना, तर मग ते त्यांच्यातला जो दुर्गुण आहे ना तो दाखवतात। आम्ही काय बुडवायचे म्हणतो का, तुमचे खूप पैशावाले झाले का तुम्ही, असं म्हणतात, आणि आपल्याकडनं पैसे घेताना तुमचे उपकार विसरणार नाही, पण पैसे द्यायचे जीवावर आले की काय म्हणतात, आम्ही का बुडवणार आहेत का, आम्ही का गाव सोडून गेलो का, आम्ही का पळून चाललो का। नंतर तर आपला फोनही उचलत नाहीत, आपल्याला तोंडही दाखवत नाही। एका महात्म्याच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, बुडवलेलं धन किमान काही प्रमाणात का असेना वापस मिळावं आपल्याला, याच्यासाठी रविवारच्या दिवशी भगवान सूर्यनारायणाला छातीसमोर असे दोन्ही हात, आपले नेत्र सरळ, तांब्याचा घ्यावा, तांब्या असतो ना देव तांब्या, त्याच्यात पाणी घ्यावं, त्या पाण्यामध्ये 7 मिरचीचे बी असतात, ते मिरचीचे बी टाकावेत, लाल फूल टाकावं, त्याच्यामध्ये लवंग टाकावी, अक्षदा टाकाव्यात, आणि ज्यानं आपलं धन बुडवलंय त्या व्यक्तीचं नाव घ्यावं, भगवंताला सांगावं या व्यक्तीनं माझं धन बुडवलंय देवा, तो माझा फोन पण उचलत नाही, आणि मी त्याला काही व्याज वगैरे लावलेलं नव्हतं, मुद्दल पैसे आहेत माझे, मदत म्हणून दिलेले, ते माझे मला वापस द्यावे, याची सद्बुद्धी त्याला घाल, असा संकल्प करून सूर्य भगवंताचं नामोच्चारण करून सूर्य भगवान प्रार्थना ऐका म्हणून नजर आणि हात असे सरळ रेषेत असावे, सूर्याला पाणी घालावं पहाटेच्या वेळेला, रविवारच्या दिवशी 11 रविवार हा प्रयोग करावा, किमान तो माणूस तुमचा फोन उचलायला चालू करेल, हळूहळू काही प्रमाणात तुमचे पैसे देईल, हे शिव महापुराणमध्ये आलेलं सूत्र आहे। ज्यानं पैसे बुडवते त्याच्यासाठी, म्हणजे त्यानं आपले पैसे द्यावेत, असंही त्याचं सूत्र आहे। भगवान सूर्य भगवान, त्या सूर्य कुलाला आनंद झाला, सूर्य भगवंताला आनंद झाला, कशाचा, की माझ्या कुळामध्ये देव अवतरला। आनंदात असे काही दिवस गेले, आता मग भगवान कौशल्या माईच्या पोटी 1 पुत्ररत्न जन्माला आलं, सुमित्रेच्या पोटी 1, कैकईच्या पोटी 2, 4ही लेकरांचं नामकरण चालू झालं। 4 लेकरांचं नाव काय ठेवायचं, ग्रंथ चाळले, कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वशिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, अनेक साधू संत एकत्र आले, ग्रंथ वाचले, चाळले, आणि सगळ्या ग्रंथातून 4 मुलांचं नाव काढलं। कैकईचा पुत्र भरत शत्रुघ्न, सुमित्रेचा लक्ष्मण, आणि कौशल्येचा राम। हा जगाला आराम देणारा असेल म्हणून याचं नाव श्रीराम असं नामकरण झालं। टाळ्यांचा कडकडाट झाला, राम शब्दाचा उच्चार झाला, आणि राम भगवंतानं हे नाव सार्थ केलं। नावाप्रमाणेच राम जगले। राम शब्दात माणसाला आराम आहे, आराम नाही तर आपण नाव खूप गोड ठेवतो, पण नावाप्रमाणे जगत नाही। नाव बाहुबली, आणि मच्छरला घाबरते, बाहुबली नाव पण घाबरते कोणाला, मच्छरला। नाव दीपक, पण दीपकला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं, एवढा काळा नाव तर काय दीपक। नाव गंगूबाई, आणि महिनाभर आंघोळ नाही।
नावाप्रमाणे माणसं जगत नाही, नावाप्रमाणे जगत नाहीत. पण राम स्वतःचं नाव सार्थ करतात. फार गोड आहे देवाचं नाव.